नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता मेंढळ्यांच्या घरी सगळेजण वट सावित्री पूजेमुळे पूजा करायला गेलेले असताना इकडे ताराने भयानक प्लान करून सावलीच्या समोर खिळे टाकून सावलीच्या पायात खिळा घुसलेला असतो. पण आता सगळेजण सावलीला बोलतात तेव्हा मात्र सारंग सावलीच्या पायातील खिळा उपसून काढत सावलीला प्रेमाने उचलून घेत सारंगने आता सावलीला उचलून घेत 7 फेरे पूर्ण करून सावलीने वडाच्या झाडाला दोरा बांधलेला असतो आणि खऱ्या अर्थाने वडसावित्री पौर्णिमा साजरी केलेली असते. सारंगचे सावलीवरचे प्रेम बघून आता ऐश्वर्या आणि ताराचा मोठा जळफळाट झालेला असतो. त्यावेळेस सारंगने सावलीला सांगितलेले असते की संसाराच्या मार्गावरून जाताना मी सावली तुला कधीच एकटं सोडून जाऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस मात्र सारंगचे सावलीवरचे प्रेम ते बघून ऐश्वर्या ताराचा जळफळाट होतो आणि करायला गेलो एक भलतेच होऊन आणि सारंगने स्वतः सावलीला उचलून वडसावित्रीची पूजा केल्याचे सगळ्यांच्या समोर येते. आणि आता सारंगने सावलीला खाली उतरवलेले असते. पण तेवढ्यात बबलू आता ते खिळे बघून म्हणतो की 1 मिनटं, इथे पूजा होत असताना हे सगळे खिळे इथे आहेत, हे कुणी चेक नाही केलं का? ताराची आता घाबरगुंडी उडते. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो 1 मिनटं, पण आपल्या घरी हे असेच खिळे आहेत आणि याच खिळ्याचं आपल्या घरी काम चालू आहे. आणि तेवढ्यात आता सारंग ते खिळे उचलतो आणि म्हणतो की चला जाऊ द्या, आता कशाला वाद घालता. आणि सारंग म्हणतो की आता चर्चा बस झाली, चला आता, असे म्हणत तारा, ऐश्वर्या आणि आता तिलोत्तमासमोर सारंगने सावलीला पुन्हा एकदा उचलून घेतलेली असते. बबलू आता कारचा दरवाजा उघडून सारंग आता सावलीला गाडीमध्ये बसवतो. आता मात्र तिलोत्तमा, तारा, ऐश्वर्या यांचा एवढा जळफळाट होतो की सांगायलाच नको. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की आज तू इथे टाकलेले खिळे ते तुलाच टोचलेत. इकडे आता सारंग सावलीला घरी आणून बेडवर बसवतो. सावली म्हणते की नाही नाही, आता तुम्ही हळद लावली ना, मी बरी आहे. सारंग म्हणतो नाही नाही, डॉक्टरकडे जायला हवं, टीटीचं इंजेक्शन घ्यावं लागेल. आणि आता सारंगने तेवढ्या डॉक्टरला सुद्धा घरी बोलावलेलं असतं. आता सावली डॉक्टरला बघून जाम घाबरते. आता डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देणार अशी भीती सावलीला वाटते. पण आता मात्र सावली ही सारंगला घट्ट मिठी मारून बसलेली असते आणि म्हणते की आता इंजेक्शन नको, पट्टी केली ना तुम्ही. पण डॉक्टर म्हणतात की 6 महिन्यापर्यंत तुम्ही इंजेक्शन घेतलं आहे का? तर आता सावली म्हणते नाही नाही. आणि त्यानंतर मात्र डॉक्टर म्हणतात मग तर इंजेक्शन घ्यावाच लागेल. सावली खूप घाबरते आणि डॉक्टर आता सावलीला इंजेक्शन देतात. तर सावली सारंगला मिठीत घट्ट आवळून बसते आणि आता सारंग खूप खुश झालेला असतो. आणि त्यानंतर आता इकडे चंद्रकांतरावांनी सगळ्यांना एका ठिकाणी बोलावलेलं असतं. बराच वेळ झाल्यानंतर इकडे मात्र ऐश्वर्या म्हणते की बाबा, तुम्ही ना बराच वेळपासून सगळ्यांना बोलवलं आहे, काही महत्त्वाचं काम आहे का? तर चंद्रकांतराव म्हणतात हो, उद्या ना मी आपल्या घरी पूजा, जागरण आणि गोंधळ घालायचं ठरवलं आहे. ते ऐकताच आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की पण सावलीच्या पायाला दुखापत झाली. तर अमृता म्हणते की आणि हो बाबा, त्याचं काय आहे ना, गोंधळामध्ये नवीन नवरीला नाचावं पण लागतं आणि नाचून दान पण मागावं लागतं. ऐश्वर्या म्हणते की आणि सारंगच्या आयुष्यासाठी सावली किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि या अशा अवस्थेत सावलीला हे सगळं करणं जमेल का? आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव उठून उभं राहतात आणि म्हणतात की नाही नाही, कॅन्सल करता येणार नाही, कारण गुरुजींनी सांगितलं आहे उद्याचा मुहूर्त तर खूपच सुंदर आहे आणि चांगला आहे. आणि चंद्रकांतराव आता सावलीसमोर येतात आणि म्हणतात की हे बघ सावली, मला कळतंय तुझ्या पायाला जखम झाली आणि त्याचा तुला त्रास होतोय. पण चंद्रकांतराव म्हणतात की त्यानंतर बरेच दिवस चांगला मुहूर्त नाही आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की चंद्रकांत सर, तर आता चंद्रकांत म्हणतो की काय म्हणाली तू, आणि मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तर सावली म्हणते की माझ्याकडून काही चुकलं का? तर चंद्रकांतराव म्हणतात हो, तुझ्याकडून चुकलंच. आणि सगळेजण आता अवाक होऊन चंद्रकांतरावांकडे बघतात. तर चंद्रकांत म्हणतात की मला चंद्रकांत सर म्हणायचं नाही, कळलं का तुला, आणि मला बाबा म्हणायचं. आणि त्यानंतर आता लगेचच सगळेजण हसत आनंदून गेलेले असतात आणि पटकन चंद्रकांतरावांसमोर येतात. तर चंद्रकांत म्हणतो की मी जगासाठी चंद्रकांत सर असेन, पण तुझ्यासाठी बाबा आहे. सावलीसुद्धा आता खूप खुश होती. आणि त्यावेळेस मात्र तारा आणि ऐश्वर्याचा पुन्हा एकदा जळफळाट होतो. आता सावली म्हणते की बाबा, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पूजा होईल आणि आपल्या कुटुंबाच्या रीतीभाती आणि परंपरा त्यानुसार पूजा होईल आणि देवी आई आपल्या पाठीशी आहे, आपल्याला काहीच होणार नाही. आणि लगेच
लगेच आता सावली म्हणते की देवी आईच्या अंगणात नाचताना ना देवी आई भक्तांना आशीर्वाद देत असते आणि त्यानंतर मात्र विठुराया पाठीशी असताना तुम्ही कशाला घाबरता बाबा असे सावली चंद्रकांतरावांना सांगते आणि हसतच सावली म्हणते की देवी आई सगळं काही सांभाळून घेईल. आणि आता सगळेजण खुश झालेले असताना इकडे ऐश्वर्या आता इकडे ताराला बोलावते आणि लगेच आता ताराला बोलावता क्षणी इकडे तारा घाबरते आणि म्हणते की ऐश्वर्या वहिनी माझं काही चुकलंय का. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की अगं तू खूप छान काम केलंस आणि त्यासाठी तुला कौतुक करायला मी बोलवलं, पण तुला एक गोष्ट कळते का, सावलीच्या पायाला जखम झालेली असताना देखील तिने आता गोंधळामध्ये नाचायला आता ती तयार झाली आणि एवढंच नाही तर ती नैवेद्यसुद्धा करणार आहे आणि गोंधळामध्ये नाचणारसुद्धा आहे. तुला माहिती आहे का तारा, तिलोत्तमा मेंदळ्यांना धार्मिक कार्यासाठी प्रमाणाबाहेर कौतुक वाटतो आणि त्यामध्ये आता गोंधळामध्ये सावली नाचणारसुद्धा आहे आणि नैवेद्यसुद्धा तयार करून दाखवणार आहे. आणि त्यामुळे हे सगळं सावली करायला तयार झाली की तिला फक्त तिलोत्तमा मेंदळ्यांची सिंपती मिळवायची, बाकी काही नाही. तर आता ऐश्वर्या म्हणते की तारा मी तुला सांगते की आता त्या गोंधळामध्ये सावलीला आपण नाचूही द्यायचं नाही आणि नैवेद्यसुद्धा दाखवू द्यायचं नाही. तारा म्हणते अच्छा म्हणजे या सगळ्याचं कौतुक तिच्या वाट्याला येणार आहे. तर ऐश्वर्या म्हणते एक्झॅक्टली बरोबर. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की पण तू जर ठरवलं तर हे होऊ शकत नाही. तर तारा म्हणते म्हणजे, तर आता ऐश्वर्या म्हणते की उद्या सकाळी ती मुलगी नैवेद्य बनवणार आहे, पण तो नैवेद्य चांगला होऊ द्यायचा नाही याची जबाबदारी तुझी. आणि ऐश्वर्या म्हणते की म्हणजे तू जर असं केलं तरच काहीतरी घडू शकतं. आणि ऐश्वर्या म्हणते की आता काय करायचं नाही ते तू डिसाईड कर. इकडे आता तिलोत्तमा सकाळी तिचे आवरून बाहेर जाऊ लागते. तेवढ्यात सारंग तिलोत्तमाला म्हणतो की अगं आई तू कुठे चाललीस, अगं आज गोंधळाचा कार्यक्रम आहे. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हे कधी ठरलं. आणि तेवढ्यात आता चंद्रकांतराव तिथे येतात आणि म्हणतात की तिलोत्तमा रात्री तू काल उशिरा आली ना म्हणून मीच हा निर्णय घेतला. तर तिलोत्तमा म्हणते की अच्छा म्हणजे मग या पुढचा निर्णय देखील तुम्हीच घ्या ना, आता घरात त्याचं काय आहे, 2-2 सुना आल्या ना तेव्हा बाकीच्या निर्णयसुद्धा तुम्हीच घेत जा, ते सुद्धा माझ्या मनाने झालेलं नाही आहे. तिलोत्तमा म्हणते की हे बघा मला तुमचे अधिकार डावलायचे नाहीत. ह्या घरात जर तुमच्या मर्जीप्रमाणे सगळं काही ठीक होतं तर तुम्हीच घ्या या पुढचे निर्णय. तिलोत्तमा म्हणते की हे निर्णय तुम्हाला घ्यायचे होते तर तुम्ही मला एकदा जरी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं तुम्हाला नाही वाटलं का. आणि तेवढ्यात रागाने तिलोत्तमा जाऊ लागते पटकन. सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम, तर तिलोत्तमा थबकते. सावली लंगडत तिलोत्तमा समोर येते आणि आता सावली म्हणते की हे बघा तिलोत्तमा मॅडम, देवी आई आपल्या घरात येणार आहे तर त्यासाठी त्यांच्या स्वागताला तुम्ही थांबायला हवं. आणि लगेच अमृता म्हणते की बरोबर आहे आई. तिलोत्तमाकडे बघत आता सावली म्हणते की तुमच्या या रागापायी नकळतपणे तुमच्या हातून देवी आईचा अपमान नाही होणार का. तिलोत्तमा आता विचारात पडते आणि लगेच आता सावली म्हणते की हे बघा माझं जर तुम्हाला वाईट वाटत असेल बोलण्याचं तर तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या आणि मला हवं ते बोला, पण जर आपल्या घरची लक्ष्मी इथे असताना जर तुम्ही देवी आई घरात येत असताना जर घरची लक्ष्मी नसेल तर मग देवी आईचा अपमान नाही का होणार, त्यासाठी तुम्ही ते थांबायला हवं असे आता सावली ही तिलोत्तमाला सांगते. आणि लगेच आता सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम मी तुम्हाला हात जोडते, प्लीज तुम्ही थांबा. तर आता तिलोत्तमा गालातली गालात हसते आणि खुश होते आणि आता सावलीसाठी तिलोत्तमाने गोंधळामध्ये थांबण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर आता सावलीच्या पायाला दुखापत झालेली असते आणि तरीसुद्धा देवी आईच्या स्वागतासाठी सावली ही गोंधळामध्ये नाचण्यासाठी आणि नैवेद्य तयार करण्यासाठी आता तयार झालेली असते. आणि त्यानंतर आता देवी आईच्या गोंधळाची सगळी मेंदळे आता तयारी करून आता सगळ्यांनी आता गुरुजींनासुद्धा बोलवलेली असते आणि गुरुजी तिथे येताच आता सारंग आणि सावली पूजेला बसतात. गुरुजी आता पूजा सुरू करतात आणि मोठ्या भक्तिभावाने सावली आणि सारंग आता देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि मेंदळ्यांच्या घरावरती कृपादृष्टी ठेवण्यासाठी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळी काही यथाविध पूजा करतात. आणि त्यानंतर आता पूजेसाठी सावलीने नैवेद्य देखील बनवलेला असतो आणि आता पूजेसाठी गुरुजी नैवेद्य मागवतात. आणि ज्या वेळेस आता सावलीने नैवेद्य केलेला असतो त्याच वेळेस ताराने त्या पिठामध्ये सगळं काही मीठ घालून ठेवलेलं असतं, पण ऐन वेळेस सावली ही ताराचा प्लान सगळा उघड्या डोळ्यांनी बघते आणि परत आता दुसऱ्यांदा आता नैवेद्य सावलीने वेगळं पीठ तयार करून केलेला असतो आणि मोठ्या भक्तिभावाने आता पुरणपोळीचा नैवेद्य गुरुजी हे आता देवी आईला अर्पण करतात.
आणि त्याही संकटातून आता सावलीने मेंढळ्यांना वाचवलेलं असतं. आणि त्यानंतर रात्री आता गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि आता या गोंधळामध्ये ही मूर्ख मुलगी नाचूच शकत नाही आणि या गोंधळामध्ये तर नाचावं लागतं. आणि इकडे आता सावलीने सगळी काही मानाची तयारी केलेली असते. पायात जरी खिळा भरला तरी देवी आईच्या स्वागतासाठी आणि या गोंधळामध्ये मी नाचणारच असे आता सावली सगळ्यांना सांगते. आणि सारंग सगळे काही विरोध करत असताना देखील सावलीने देवी आईसाठी तयारी दाखवलेली असते. इकडे आता तिलोत्तमा म्हणते की तुम्ही या मुलीच्या नादी लागू नका, ही फक्त नाटक करते आणि ही नाचूच शकत नाही, फक्त आपलं मन राखण्यासाठी ही करते. तेव्हा आता तिलोत्तमाकडे बघत सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम, मी नाचणार आणि आपल्या घरावरती देवी आईची कृपादृष्टी राहण्यासाठी, देवी आईचे स्वागत करण्यासाठी आणि देवी आईला खुश करण्यासाठी मी हे करणारच असे म्हणत आता गोंधळाला सुरुवात होते. गुरुजी सगळेजण तिथे जमलेले असतात आणि त्या रात्रीच्या आता त्या अंधारामध्ये निखारासुद्धा ठेवलेला असतो. जळते निखारे बघून आता सगळ्यांना घाम फुटलेला असतो. आणि आता या जळत्या निखाऱ्यावर पायात खिळा भरलेला असताना ही मुलगी नाचू शकत नाही, अशक्य आहे असे सगळ्यांना वाटलेले असते. पण सावली आता गुरुजी हे सावलीला हार डोक्याला लावतात, गळ्यात हार घालतात, कंठमाळा घालतात आणि आता सावलीला तयार केलेली असते. देवी आईच्या येण्याची आता सगळी तयारी होऊन देवी आईच्या आगमनासाठी अखेर गुरुजी आता सावलीच्या डोक्यावर लिंबू फोडतात आणि त्यानंतर आता सावली ही नाचायला लागते. आणि चक्क त्या जळत्या निखाऱ्यावरती सावलीने देवी आईचे गाणे म्हणत आता डान्स केलेला असतो. गुरुजी मोठ्या भक्तिभावाने देवी आईचे गाणे पूर्ण करतात आणि अखेर सावली त्या गाण्यावरती तालावरती नाचून आता सावलीने देवी आईचे जंगी स्वागत करून देवी आईला खुश केलेले असते. आणि मेंढळ्यांच्या घरावरती देवी आईची अशीच कृपादृष्टी ठेवण्यासाठी अक्षरशः जळत्या निखाऱ्यावरती चालून सावली ही खरी सून निघालेली असते. आणि त्याच वेळेस तिलोत्तमा एका सेकंदात ते भयानक दृश्य बघून सावलीच्या पायाशी आलेली असते. आणि आपल्या घरासाठी हीच योग्य सून असल्याचे तिलोत्तमाच्या ताबडतोब लक्षात आलेले असते. आणि आता सावलीने त्याची प्रचितीही दाखवून दिलेली असते. तर कशी वाटली सावळ्याची सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच येणारा हा भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.